शिवराज मोटेगावकर हे आपल्याला नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये कुठेतरी आरोपी होताना दिसलेले आहेत आणि लातूरचं नाव यामध्ये येताना दिसतं आहे। या संदर्भात आपल्यासोबत आहेत औसाचे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा प्रकारे बघता आहे अभिमन्यूजी या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही? एकूणच लातूरचं नाव यामध्ये कुठेतरी येताना दिसतं आहे, कुठेतरी बदनामी होताना दिसतं आहे, वारंवार अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या होताना दिसत आहेत, काय म्हणत? वारंवार नाही घडल्या, पहिलीच घटना आहे आताही घडलेली, पण ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून आम्ही परवापासूनच सोशल मीडियावर व्यक्त झालेलं आहे। आमचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेले आहेत, मी कालही मीडियाशी बोललेलो आहे की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। पण मी पुन्हा तेच बोलतोय, एखाद्या व्यक्तीमुळं पूर्ण रिजन, पूर्ण प्रांत, पूर्ण संस्था किंवा जिल्हा डॅमेज होत नसतो। औसा पॅटर्न काय ह्याने तयार केलेला नाही आहे, औसा पॅटर्न तयार करण्यामध्ये 30-35 वर्षाची मेहनत आहे। आमचं दयानंद कॉलेज आहे, शाहू कॉलेज आहे, महात्मा गांधी कॉलेज आहे अहमदपूरचं, केशवराज विद्यालय, देशी केंद्र विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, अशी काही संस्था आहेत। या संस्थाच्या घामातून हा पॅटर्न तयार झालेला आहे। यात गोपाळराव पाटलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जनार्दन वाघमारे सरांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अनिरुद्ध जाधव सरांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। अशा अनेक लोकांनी त्यांच्या घामातून कष्टातून तयार केलेला पॅटर्न आहे। ह्या व्यावसायिकांनी काही डॅमेज करण्याचा प्रयत्न झालेला नक्कीच आहे। आज लातूरच्या ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, डॅमेज झालेला आहे का तर आहे, पण आम्ही यातून सावरू। मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की कोणीही हातबल व्हायचं नाही, कोणीही हवालदिल व्हायचं नाही आहे। आपण पुन्हा एकदा चांगल्या व्यक्तीने उभारू। घडलेली घटना, केलेली कृती निषेधार्हच आहे आणि घटना दुर्दैवी आहे आणि आता CBI पूर्णपणे खांगाळून काढते। पूर्ण CBI त्यांना अरेस्ट केलेली आहे आणि त्याच्यासोबत जी काही कॉन्स्पिरसी करणारे लोक आहेत या सगळ्यांचेच मोबाईल सीज केलेले आहेत, तपासणी चालू आहे, CBI आपलं काम करत आहे। त्यामुळं मला वाटतं की आपण थोडं दिवस थांबावं, CBIचं एखादं बाहेर येऊ द्यावं काहीतरी। दुसरा एक जो आरोप होताना दिसतो आहे की एकाच विशिष्ट परिवारातली ही सगळी मंडळी आहेत, एक हा आरोप होताना दिसतोय, याकडे कशा प्रकारे बघताय? परिवार म्हणजे मला नाही कळालं, म्हणजे कुठेतरी संघाशी निगडीत ही सगळी लोक आहेत असा एक आरोप होताना। संघाचा कोण आहे याच्यामध्ये? हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। मोटेगावकर कोण आहे? काँग्रेसचा माणूस आहे। आमचा काय संबंध आहे? मोटेगावकरांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर काँग्रेसच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार केलेला आहे। म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा आहे, लोकसभा आहे, तुम्ही बघा ना त्यांची भाषणात त्यांची। त्यामुळे आमचा तर संबंधच नाही आहे। काय काँग्रेसकडनं सांगण्यात येते काही दिवस थांबा, भाजपचं बिल पण लिंक याच्यात। माझं काय म्हणणं आहे, काँग्रेसचा असो, भाजपचा असो किंवा आमचा असो की माझा भाऊ असो, जे कुणी विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तो आमचा असो की तुमचा असो, शेवटी हा विषय पक्षाचा विषय नाही आहे। विषय 22 लाख 25 लाख विद्यार्थी दरवर्षी अभ्यास करतात, मेहनत करतात, परीक्षा देतात, त्यांच्या भावनेशी निगडीत विषय आहे हा विषय राजकारणाचा व्यक्तीशी येतो कुठं? देशमुखांचा देखील प्रचार ते करताना दिसले, व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसलेले होते। एकूणच तुमची काय या संदर्भात पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की जिथं स्कॅम तिथं काँग्रेस। आता हा स्कॅम झाला, काँग्रेस आला उघडा पडला। त्यामुळे आतापर्यंत जे कुठले मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत त्या स्कॅममध्ये काँग्रेसचा हात आहे, तसा ह्या स्कॅममध्ये काँग्रेसचा हात आहे। त्यामुळे आता उघडं पडलेलं आहे काँग्रेस। एकूणच पालक हे मोठ्या प्रमाणात कुठेतरी पाल्याला आपल्या मोठं करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत असतात। काय नेमकं आव्हान कराल एकूण लातूर पॅटर्नच्या? एकूणच लातूर पॅटर्न हा अबाधित राहणारा पॅटर्न आहे, हा कोणी व्यक्तीमुळे डॅमेज होणारा नाही आहे। थोडा डाग लागला का तर लागला आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्ही धुवून पण काढू। पण लातूरच्या जनतेला आणि एकूणच महाराष्ट्रातली जनता आमच्याकडे येते, दरवर्षी 1 लाख लोक विद्यार्थी अभ्यास करायला येतात आमच्याकडे। त्यांना मी सांगू इच्छितो की एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही हवालदिल होऊ नका। आपण नक्की पुन्हा एकदा ह्याची पुनर्बांधणी करू। आम्ही सगळे राजकीय कार्यकर्ते जेवढे काही प्रमुख कार्यकर्ते आम्ही लातूरमध्ये आहोत, आम्ही सगळं कॉर्डिनेशन ह्याच्यात विचार करू। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही बोललेलं आहे, हे जे विद्यार्थी ह्यांच्या क्लासचे आहेत त्यांना कुठं अकोमोडेट करता येईल, कसं करता येईल यावरही विचार चाललेला आहे। त्यांच्या क्लासला असलेल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा घाबरायचं नाही आहे, तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला अकोमोडेट करू। मी जिल्हाधिकाऱ्यांना कालच बोललो या विषयामध्ये। आम्ही या सगळ्या लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन यांच्यावर कसं मात करता येईल यावर आमचा विचार चाललेला आहे। प्राथमिक स्तरावर आता सध्याला तरी तुम्ही अकोमोडेट करण्याचा विचार करा? अकोमोडेट करू आणि सगळ्यांना न्याय देऊ आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा लातूरला शिकायला यावं। आज पुण्याचेही विद्यार्थी आमच्या लातूरला शिकायला येतात, त्याचं स्वागतच आहे। विद्यार्थ्यांनी बिलकुल हवालदिल व्हायचं नाही। लातूर पॅटर्न तसाच आहे, असाच राहील, वाढत राहील आणि पुन्हा देशभर पुन्हा गाजेल। थोडा बदनाम झाला का तर झाला, पण याच्यावर आम्ही मात करू। मोठ्या प्रमाणात फीस पण विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, यावरही मी आता माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। आता भेटलो मी आता दुपारी की मुख्यमंत्री महोदयांना मी म्हटलेलं आहे की ह्यावर कुठेतरी लगाम घातला पाहिजे, SOPs तयार व्हायला पाहिजे की
किती विद्यार्थी वर्गात असावे, किती फीस आकारावी, मग गरीबाला त्यात काय अकोमोडेट करता येईल का, कारण यांच्या फीस अवाकसाव्या फीस असतात आणि रेकॉर्डवर दाखवतात किती आणि असतात किती, हा फार मोठा फरक आहे. 100 विद्यार्थी वर्गात असतील तर 20 विद्यार्थी रेकॉर्डवर असतात. त्यामुळे ह्याची कुठेतरी तपासणी व्हायला पाहिजे. हे अंडर गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल यावर ही SOP तयार करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. एक वेगळा प्रश्न घेतो या व्यतिरिक्त, एकूणच टायगर ऑपरेशन कुठेतरी होईल अशा प्रकारची एकूण राजकीय वर्तुळात चर्चा आपल्याला दिसते आहे. आष्टीकर देखील एकनाथ शिंदेंना भेटून जात आहेत, वाकचौरे देखील उदय सामंत यांना भेटत आहेत. कशा प्रकारे बघताय या सगळ्या घडामोडींकडे शिवसेनेची? घडलं तर आनंदच आहे. मलाही असं ऐकण्यात आलेलं आहे काय घडतंय म्हणून. शेवटी सत्ता असल्याशिवाय आपण लोकांची कामं करू शकत नाही हे त्यांना कदाचित आता जाणवलं असावं, म्हणून येणार असतील तरी उद्या स्वागत आहे, आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्यांचं. चर्चा आहे कुठेतरी तुमच्याही कानावर? माझ्याही कानावर चर्चा आहे. आम्ही वाट बघायला ते दिवसाची होईल. काय काय संख्या आहे, किती संख्या तुम्हाला कळली? नाही संख्या कसं सांगतो पण आम्ही संख्या, पण मेजर ऑपरेशन आहे असं दिसतंय एकंदर. धन्यवाद. आमची बातचीत केल्याबद्दल ते अभिमन्यू पवार यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे की एकूणच ज्या खाजगी क्लासेस आहेत त्या संदर्भात कुठेतरी SOP तयार व्हावी आणि या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आहे. कॅमेरामॅन कृष्ण खापरे, अभिषेक मुराळ, ABP माझा, मुंबई.